प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी 1,10,000 घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी। आणि आता त्या प्रधानमंत्री आवास योजनेचे नियम पण बदलण्यात आलेले आहे। पहिलं काय व्हायचं, टू व्हीलरवाल्याला घर मिळत नव्हतं। तर आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोर व्हीलरचं काही नाही पण टू व्हीलरवाल्याला घर मिळणार आहे। आणि त्याचे आता किती इन्स्टॉलमेंट येतील, आपल्याला काही पडलेले प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आता आपल्याला घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते किती येणार आहेत, किती पैसे आपल्याला मिळणार आहेत, ते या पुढील प्रमाणे बघा। पहिला हप्ता आपल्याला 15, दुसरा 45, तिसरा 40, चौथा 20,000चा आहे। अशा प्रमाणे हप्ते आपल्याला मिळतील। 4 इन्स्टॉलमेंट आहेत तिकडले आणि मनरेगाचे 20,000 रुपये आपल्याला मिळणार आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लक्षपूर्वक तुम्ही ध्यान देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ आपण संपूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला माहिती संपूर्ण कळणार नाही। आपल्या सेपरेट नांदेड जिल्ह्यासाठी मी हा व्हिडिओ घेत आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी 1,10,000 घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत। त्याच्यासाठी आपल्याला अनुदान 1,40,000 रुपये अनुदान मिळणार आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 1,40,000 रुपये आपल्याला मिळणार आहेत। आणि नवीन सर्वे होणार आहे। याच्यामध्ये नवीन नावे ॲड करण्यात येतील। त्याचा सर्वेची तारीख काही डिक्लेअर आहे करतील, पण त्याचा सर्वेमध्ये आपलं नाव जरी दिले तर चालेल। आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा। लक्षपूर्वक आपण शेवटपर्यंत बघितला पाहिजे। आता एखाद्या वेळेस आपल्याला समजत नाही, आता नवीन घरकुलासाठी आपल्याला जॉब कार्ड अनिवार्य आहे, जॉब कार्ड लागणारच आहे, जॉब कार्ड काढून घेतलं पाहिजे आपण। अशा अनेक गोष्टी जे आपल्याला घरकुलासाठी महत्त्वाचे आहेत ते आपण काढून ठेवाव्या लागतात आपल्याला। प्रधानमंत्री आवास योजनेचे 1,10,000 नांदेड जिल्ह्यासाठी घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत। केंद्र शासनाकडून 1,10,000 घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत आपल्या फक्त नांदेड जिल्ह्यासाठी। आता आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। इन्स्टॉलमेंट किती येणार आहेत, 4 इन्स्टॉलमेंट आहेत, ते किती कोण्या पद्धतीने येणार आहेत। म्हणजे पहिला इन्स्टॉलमेंट आपल्याला 15,000चा आहे, दुसरा इन्स्टॉलमेंट आपल्याला 45,000चा आहे, तिसरा आपल्याला 40,000चा आहे, चौथा म्हणलं तर आपल्याला 20,000चा येणार आहे। संपूर्ण हे मिळून 1,20,000 झालेले आहेत इकडले। आणि आपल्याला मनरेगाच्या अंतर्गत 20,000चा लाभ मिळणार आहे। ते अतिरिक्त आपल्याला जॉब कार्ड जोडावंच लागेल त्या मनरेगाच्या पैशासाठी। त्याच्यासाठीच आपल्याला जॉब कार्ड अनिवार्य आहे। घरकुलाचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड अनिवार्य आहे, काढूनच घेतलं पाहिजे। नवनवीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे। आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि जॉब कार्ड अनिवार्य आहे। हे आपल्याला आपल्यापाशी तयार ठेवायचं आहे। आणि नमुना नंबर 8 पण लागेल, ते पण आपल्याला तयार ठेवायचं आहे। संपूर्ण हे आपण दिल्याच्या नंतर फायनल यादीमध्ये आपलं नाव येईल मित्रांनो। आणि फायनल यादी आपली ऑनलाईन आपल्याला नाव आपलं दिसेल त्या ठिकाणी। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद।